कमळी, अगं काय हे? हा काय करतो इथे? आजी स्वतःच तुम्हाला सांगलियो इथं काय करतोय ते. ए माकडा, आता गप गुमान सगळ्यांसमोर सांगायचं की तू काय केलंय आणि या कडू आजी आणि अनिकाने काय काय केलंय ते. चल. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. का करतेस हे सगळं असं? ऋषी सर आणि अनिका यांचा साखरपुडा होऊ नये ना म्हणून मुद्दाम करते ही मुलगी. काय मिळणार आहे तुला? अगं काही लाज लज्जा शरम काही बाळगशील का नाही? ह्या कोणाला आणून टाकलेले आम्ही याला ओळखत सुद्धा नाही. आणि ह्या माणसाला इथे आणून हा जे काही बोलणार ते आपण सगळ्यांनी खरं मानायचं. का विश्वास ठेवायचा? सांगते ना तुम्हाला, हिच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका. आटू रे, काय तुझं? चल निघ. अशी ठेवून देईन ना तुला. चल निघ. थांबा. चरण, गप गुमान तुझा गुन्हा कबूल कर. तू प्राजक्ता संग काय केलंस आणि तो व्हिडिओ कसा तयार केला सगळ्यांसमोर सांग. ए प्राजक्ता, मला माफ कर. माझी खूप मोठी चूक झाली. चूक नाही, माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय. यापुढे असं नाही होणार. मला एकदा माफ कर, प्लीज माफ कर. मॅडम मला एकदा माफ करा. मला हे सगळं नव्हतं करायचं. माझ्याकडून ना खरंच खूप गुन्हा झालाय. मॅडम मला पोलिसांकडे नका देऊ. मी खरं सांगतो, मला सुधारायचंय. एक एक संधी द्या मॅडम. हे सगळं आहे ना मी अनिकाच्या सांगण्यावरून केलंय. माझी खरंच काही चूक नाही यात. मुलगा काही काय खोटं बोलतो हा? माझं ए चिवचिवाट, गप गप खाली बसायचं बस. चरण, कामिनी आजीने त्या व्हिडिओचं काय केलं ते सांग. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी अनिकाचा फ्रेंड आहे. अनिकाकडनं पैसे मिळत होते म्हणून मी हे सगळी कामं करत होतो. कमळीवरचा बदला घेण्यासाठी अनिकाने माझ्याकडून ड्रग्स मागवले आणि त्या पार्टीमध्ये सरबतामध्ये ते ड्रग्स टाकायला सांगितले. त्यावेळी प्राजक्ताने माझ्या कानाखाली मारली होती आणि त्या अपमानाचा बदला म्हणून मी प्राजक्ताला ते सरबत पाजलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळी मी एक व्हिडिओ शूट केला होता, जो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता. एका कामासाठी कामिनी मॅडम भेटल्या होत्या मला आणि त्यावेळी माझा मोबाईल एक्सचेंज झाला त्यांच्या मोबाईलसोबत. कामिनी मॅडमनी तो व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये घेतला आणि नयनतारा मॅडम तुम्हाला पाठवला आणि तुम्हाला ब्लॅकमेल करून ऋषी सर आणि अनिकाचं लग्न लावायला सांगितलं. यात खरंच माझी काही चूक नाहीये. यांच्या सांगण्यावर मी हे सगळं केलंय. मला माफ करा प्लीज. सॉरी मॅडम, हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. मी आजवर तुम्हासनी एक डॅशिंग आणि पॉवरफुल बाई समजत आलो. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही एक आई आहेस. अहो, आईला एवढं घाबरून नाही चालत. मला कळतंय तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल. प्राजक्तासारख्या एवढ्या साध्या भाबड्या पोरी संग कुणी काय केलं हे ऐकून तुम्हासनी किती धक्का बसला असेल, तुम्हासनी किती भ्या वाटला असेल, तो व्हिडिओ बघून तुम्ही किती घाबरला असाल, सगळं कळतंय. पर फक्त तुम्ही एकदा ऋषी सरांच्या कानावर घालायला पाहिजे होतं. यो चरण आज कोठडीत असता.
तुम्ही फक्त तुमच्या स्टेटसची काळजी करत बसलास. खरं प्राजक्ताच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून ऋषी सरांच्या आयुष्यात तुम्ही वनवा लावायला निघाला होता. किंवा कुठला न्याय? खरी गरज होती प्राजक्ताला वाचवायची, आणि ते सोडून तिच्या पायी तुम्ही ऋषी सरांचा बळी द्यायला तयार झालासा. हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. अहो, मी बी एक मुलगी आहे, मला बी आई आहे. मला तुमचं मन कळू शकतंय. खरं फक्त एकदा तुम्ही धाडस दाखवायला पाहिजे होतं थोडं. हे असल्यासनी तुम्ही जर भीक घालत बसलात की नाही, तर हे एकाचं नाही, सगळ्यांचं जीणं बर्बाद करत बसत्यात. काय माणसं आहेसा का कोण? बाई म्हणून तुम्ही जन्माला आलाय की नाही याचीच लाज वाटते. आणि हो तुम्ही कडू आजी, एवढं वय झालं, पार केस पिकली तरी बी कळना तुम्हासनी. एका पोरीच्या इज्जतीला दावणीला लावून अनिकाचं लगीन लावायला निघाला होता तुम्ही. काहीच कसं वाटत नाही हो तुम्हासनी? काय माणसं आहेसा का जनावर? पोरीची इज्जत म्हणजे काय खेळ वाटला तुम्हासनी? कुणाच्या बी पोरी बाळीला बदनाम करायचं म्हणजे काय खेळ आहे? तुम्ही स्वतः एक आई आहे, आजी आहे, तरी बी दुसऱ्याच्या पोरीची इज्जत घालवून स्वतःचीच भाकरी भाजताना लाज नाही वाटली तुम्हासनी? असली नासकी बुद्धी सुचली? एकतर हे असलं एआयच्या जमान्यात कोण बी उठतंय, कुणाचा बी फोटो लावतंय, कसला बी घाणेरडा व्हिडिओ करतोय. काय हालत होत असेल त्या पोरीची? तुम्ही जर आज चुकून प्राजक्ताचा व्हिडिओ जर व्हायरल केला असता, सोडला असता इंटरनेटवर, तर काय झालं असतं? तिनं काय करायचं होतं त्याचा जरा तरी विचार केलाय का तुम्ही? अहो, आपल्या भारतात मिनिटाला बलात्कार होत्यात. लई बिकट परिस्थिती आहे आपल्या समाजात. आणि ह्यो असा गुन्हा आहे जिथं जो गुन्हा करतो त्याच्यापेक्षा ज्याच्यावर गुन्हा घडलाय त्यालाच लोक नावं ठेवतात. आयुष्यभर तोच भोग भोगत बसतोय. या असल्या घटनांचा व्हिडिओ बघून आनंद वाटणाऱ्या सडक्या वृत्तीच्या लोकात आणि तुमच्यात काय फरक आहे? नीचपणाची पार हद्द गाठली आहे तुम्हासनी काय वाटलं? हे असं तुम्ही काय बी कराल, हे असले लोक घातपात करतील, काय बी कटकारस्थानं करतील आणि कुणासमोर येणार नाही. अहो, सत्य किती बी लपवून ठेवलं तरी ते सगळ्यांसमोर एक ना एक दिवस येतंयच. आपलं ते लाडाचं, दुसऱ्याचं ते कार्ट. हेच सगळं जर अनिका संग झालं असतं तर तुम्ही और बोलली आता जर ह्याच्या पुढे बोलशील ना तर ना